मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरामध्ये येत आहेत। त्यांच्या हस्ते मुंबई सोलापूर विमानसेवेचा मुंबईमध्ये शुभारंभ होणार आहे। त्यानंतर ते त्याच विमानाने पहिले प्रवासी म्हणून सोलापुरामध्ये येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीतच होटगी रोडवरील विमानतळावर विमानसेवा शुभारंभ कार्यक्रम होणार आहे। सोलापूर मुंबई विमानसेवेचा आजपासून शुभारंभ होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम होणार आहे। अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर असून अजित पवारांनी पुण्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या तानपुरा पुलाची पाहणी केली। छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला जोडणारा हा पूल आहे। कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्री पूर्ण झालं। दिवसभर शहरातील ए, बी आणि ई वॉर्डातील काही भागात पाण्याची टंचाई जाणवली। दरम्यान काम पूर्ण झाल्याने आजपासून टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे। महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली। दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरता कपात केलेल्या डिसेंबरची रक्कम परत द्यावी या मागणीकरता उद्या ताराबाई पार्क इथल्या गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। किसान मोर्चाचे भगवान काटे आणि प्रवीण पाटील यांनी माहिती दिली या मोर्चा संदर्भात। इथेनॉल उत्पादनाकडे साखर कारखान्यांचा ओढा, काही राज्यातील ऊसाबाबतची अनिश्चितता आणि काही कारखान्यांच्या गाळपास होणारा विलंब यामुळे साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे। केंद्रीय अन्न मंत्रालयाने चालू गळीत हंगामामध्ये 34 दशलक्ष टन साखर उत्पादन होईल असा अंदाज वर्तवला आहे। धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त गावात जाऊन गावकऱ्यांची दिवाळी चांगली करण्याकरता प्रयत्न केले। यावेळी त्यांनी फराळाचं साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचंही वाटप केलं। महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पूरग्रस्तांना ठाण्यातील उबाठा शिवसेना पक्षाकडून मदत पाठवण्यात आली। शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने ही मदत पाठवण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हे अभिनव ॲप लॉन्च केलेलं आहे। शेतकऱ्यांना आता बियाण्यांची निवड ते कापणीपर्यंतचा सगळं मार्गदर्शन त्याकरताचं ते मोबाईलवरच मिळणार आहे। या ॲपच्या माध्यमातून कीड, रोग नियंत्रण, हवामान अंदाज, बाजारभाव यासारखी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना अगदी सहज या ॲपच्या द्वारे उपलब्ध होणार आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीकरता प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी करण्याचा प्रयत्न आहे आणि तसा कार्यक्रम जाहीर केला गेलाय। 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे। त्यावर हरकती सूचनांवर विचार करून 10 डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे। अमेरिकेच्या न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांची महासभा पार पडली। या महासभेमध्ये खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं। संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी आणि तज्ज्ञांकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उज्ज्वल निकम यांनी महासभेमध्ये केली। बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये सोयाबीन विक्री करता शेतकऱ्यांची धरपकड सुरू आहे। अतिवृष्टीमुळे आधीच पिकाचं मोठं नुकसान झालंय। अशातच सोयाबीन विक्री करता भूम तालुक्यातल्या ईट परिसरातील सोयाबीन केंद्रावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत। सप्टेंबर महिन्यातल्या अतिवृष्टीने जळगाव जिल्ह्यातील 2.59 लाख हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं। 943 गावांमधील 3,32,565 शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। कापूस, मका, केळी, फळबागांना सर्वाधिक फटका बसला। भिवंडीच्या वऱ्हाळ या तलावात 3 ठिकाणांहून थेट ड्रेनेजचं पाणी मिसळलं जातं। त्यामुळे पाणी प्रदूषित झालंय, दुर्गंधी पसरलेली आहे। तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तवंग बघायला मिळतोय। ग्रामस्थांनी पालिका आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन दिलं आणि येत्या 15 दिवसात तलावाची दुर्गंधी बंद करावी, अन्यथा तलाव व्यवस्थापनाकरता कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावा अशी मागणी करण्यात आली। मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकावर 12 मीटर रुंद पादचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंग करता विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज रात्री 12:30 म्हणजे 12:20 ते 3:20 या 3 तासांच्या अवधीमध्ये अप आणि डाऊन जलद मार्ग तसंच 5 आणि 6 नंबरच्या क्रमांकावर हा ब्लॉक असणार आहे। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेच्या देखभाल दुरुस्तीकरता तसंच संचलनावर लक्ष ठेवण्याकरता MMRDA सल्लागार म्हणून स्वतंत्र अभियंता नेमला जाणार आहे। या अभियंत्याला मेट्रोच्या संचलनाविषयीचा नियमित अहवाल MMRDAला सादर करावा लागणार आहे। तुम्हाला जर परदेशात जायचं असेल तर आधी सरकारी साक्षीदार बना असं सांगत उच्च न्यायालयानं
राज कुंद्रा याच्याशी संबंधित लुकआउट नोटीस जारी केली आहे। अभिनेत्री शिल्पा शेट्टीची मागणी त्यांनी फेटाळली आहे। आपले पती राज कुंद्रा यांच्या कंपनीशी आपला काहीही संबंध नाही, आपण नाममात्र संचालक होतो, असा युक्तिवाद शिल्पा शेट्टीच्या वतीने न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली। या धोरणाद्वारे जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत बांबू उत्पादनामध्ये महाराष्ट्राचं स्थान बळकट करण्यात येणार आहे। पुढील 10 वर्षांमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे। ज्यांना कर ऑडिट करावे लागते अशा करदात्यांकरता आयकर रिटर्न सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर ऐवजी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवावी असे निर्देश गुजरात उच्च न्यायालयाने सीबीडीटीला दिले आहेत। टॅरिफमुळे अमेरिका आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला असतानाच अमेरिकेची तंत्रज्ञान कंपनी गुगल भारतात तब्बल 15 अब्ज अमेरिकी डॉलर्स गुंतवणार आहे। त्यामुळे आता हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। भारताची AI फॉर ऑल मिशनकडे वाटचाल सुरू आहे। भारतात बनवलेली खोकल्यावरील कोल्ड्रिप, रेस्पिफ्रेश, TR आणि रिलाइफ ही 3 सिरप्स निकृष्ट दर्जाची असल्याचं समोर आलंय। त्यामुळे त्यांचा वापर टाळावा असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे। कोल्ड्रिप हे सिरप घेतल्यामुळे मध्य प्रदेशातील 22 मुलांचा मृत्यू झाला होता। त्या पार्श्वभूमीवर ही सावधगिरी बाळगण्यात येते। सीईटी सेलने MBBS आणि BDS या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सुरू असलेल्या 3ऱ्या फेरीकरता नोंदणी केलेल्या 152 विद्यार्थ्यांनी चुकीची कागदपत्र सादर केल्याचं समोर आलंय। यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी डोमिसाइल प्रमाणपत्र चुकीचं दिलं असून आता सीईटी सेलने अशा विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या आहेत। ऑगस्ट 2025 मध्ये ChatGPT वापरात भारताने जगात दुसरं स्थान मिळवलेलं आहे। अमेरिकेनंतर सर्वाधिक वापर भारतातून होत असून देशातील 4थ्या क्रमांकाचं सर्वाधिक भेट दिलं जाणारं हे संकेतस्थळ आहे म्हणजे ChatGPT आणि आकडेवारीनुसार एकूण 580 कोटी भेटीपैकी भारताचा वाटा 9% आहे। सोलापुरामध्ये पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली। हत्येनंतर पती स्वतःहूनच पोलीस ठाण्यात हजर झाला। चारित्र्याच्या संशयातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे। दरम्यान मोसमी पाऊस पुढील काही दिवसांमध्ये माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। चांदीच्या भावात नवनवीन उच्चांक बघायला मिळत आहेत। इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवसात चांदी 15,000 वधारलेली आहे। सध्या चांदीची प्रति किलो किंमत आहे 1,95,000। यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांची आता चांदी झाली आहे। दिवाळी आणि छठपूजा उत्सवानिमित्त प्रवाशांची गर्दी कमी करण्याकरता आणि सुरळीत प्रवासाकरता मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातलेले आहेत। 16 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही बंदी असणार आहे। मुंबईनंतर आता मीरा भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्ये पॉट टॅक्सी प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झालेली आहे। मीरा भाईंदर आणि ठाण्यात घोडबंदरपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होते। हीच वाहतूक कोंडी फोडण्याकरता आता MMRDA DPR बनवणार आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्स चालकांकडून अनेक मार्गांवर मनमानी भाडं आकारणी केली जाते। असे ट्रॅव्हल्स चालक RTO कार्यालयाच्या रडारवर असून अधिक भाडं आकारणाऱ्यांची प्रवाशांनी तक्रार करावी असं आवाहन RTO कार्यालयाने केलं आहे। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। मात्र लवकरच हे चित्र बदलणार आहे। मुंबईच्या असुरक्षित असलेल्या या संवेदनशील पश्चिम सागरी किनाऱ्याला सुरक्षेचं कवच लाभणार आहे। कारण गिरगाव चौपाटीवर बोट स्टेशन उभं राहणार असून तिथे पोलिसांच्या बोटी 24 तास तैनात राहणार आहेत। ट्रक क्लीनरच्या अपहरण प्रकरणामध्ये 6 आरोपी केलेल्या मनोरमा खेडकर यांच्या अंतरिम जामिनाला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। बेलापूर न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाने त्यांना दिलासा दिलाय। मात्र त्यांचे पती दिलीप खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला असून ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। वसई विरार परिसरामध्ये मलनिस्सारण आणि डम्पिंग ग्राउंड करता राखीव असलेल्या 60 एकर भूखंडावर बांधलेल्या 41 अनधिकृत इमारतींच्या भ्रष्टाचार प्रकरणी वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार आणि विकासक सीताराम गुप्ता यांची एकूण 71 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे।
जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तनवाडी इथं ऊस शेतात आग लागली आणि 30 ते 35 एकरावरील ऊस जळून खाक झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एक सविस्तर बातमी आपण बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अजितदादांनी झापलेलं आहे असं कळतंय. वारंवार मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी भूमिका मांडतायत, यावर अजित पवारांनी नाराजी नोंदवली. तसंच संग्राम जगताप यांना पक्षानं वादग्रस्त वक्तव्यांकरता नोटीस पाठवलेली होती. तरी देखील काल जगताप यांनी वादग्रस्त विधान केलंच. त्यामुळे मग अजित पवारांनी काल लगेचच तातडीनं संग्राम जगताप यांना बोलवून घेतलेलं होतं. त्यांची भेट सुद्धा झाल्याचं कळतंय. अजित पवारांनी त्यांना मुंबईला तातडीनं बोलावलं होतं आणि जगतापांशी सगळी सविस्तर चर्चा केली, त्यांची कानउघाडणी केली. समाजात वाद निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य कुणीही करू नका असं अजितदादांनी सुनावलेलं आहे. नाही मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना. आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलचं लेखी त्याला मागितलेलं आहे. त्याचं उत्तर तो देईल ना. ते उत्तर काय येतंय ते बघू ना. आज चर्चा नेते मंडळींची झालेली आहे, विशेषतः अजितदादांची देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे. कानमंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षापासून देत आलेले आहेत. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातल्या डव्वा या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाविरोधातील अविश्वास प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. 11 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 8 सदस्य अनुपस्थित असल्यानं हा ठराव नामंजूर करण्यात आला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता मंदिर समितीकडून 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांमुळे रुग्णवाहिका अडकली आहे. रुग्णवाहिका अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. रेल्वे स्थानकाबाहेर 150 मीटरपर्यंत फेरीवाल्यांना मनाई आहे, तरी देखील फेरीवाले बसतात, त्यामुळे कारवाईची मागणी होतीये. पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या 800हून अधिक झालेली आहे. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात मोठी वाढ झाल्यानं खासदार अमोल कोल्हेंनी आक्रमक पवित्रा घेतला. तातडीनं आपत्ती घोषित करून मदत देण्याची मागणी करण्यात आली.